रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं हेल्मेट रॅली संपन्न झाली. राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार प्रमुख अध्यक्ष जिल्हा निधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सेवा विधी सेवा प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर पोलीस वाहतूक शाखा, वकील संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं शहरात शिरस्त्राण फेरी अर्थात हेल्मेट रॅली संपन्न झाली आहे. सदर रॅली जिल्हा न्यायालयाकडून सकाळी 9:30 वाजता रवाना करण्यात आली. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या हेल्मेट रॅलीचा शुभारंभ जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी, पोलीस आयुक्त एम राजकुमार, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी विजय पाटील, सोलापूर वकील संघाचे अध्यक्ष अमित अळंगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या प्रसंगी पोलीस उपायुक्त अजित बोराडे, जिल्हा न्यायाधीश आर.जे. कटारिया, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर आदी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी न्यायाधीश उमेश देवर्षी यांनी केली. प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी रस्ता सुरक्षा याबाबत माहिती दिली. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी प्रत्येक नागरिकांना चालवताना हेल्मेट घालावं असं आवाहन केलं. प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम एस आझमी यांनी रस्ते वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याबाबत जनतेला आवाहन केलं. ही रॅली जिल्हा न्यायालय येथे सुरू होऊन रंगभवन चौक, डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, मोदी पोलीस चौकी, 7 रस्ता, गांधीनगर, गुरु नानक चौक, अशोक चौक, पोलीस चौकी, पोलीस मुख्यालय या मार्गाने काढण्यात येईल. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट देवयानी किणगी तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरारकर यांनी केलं. या कार्यक्रमास न्यायिक अधिकारी, विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, प्रादेशिक परिवहन मोटार वाहन निरीक्षक विश्वंभर कोकाटे, पल्लवी पांडव, प्रियंका माने, महेश कुमार गावडे, तेजस्विनी वायचळ, भाग्यश्री रोडगे, सहाय्यक मोटार आणि वाहन निरीक्षक कर्मचारी, शहर वाहतुकीचे पोलीस निरीक्षक रवींद्र भंडारे, सूरज मुलाणी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी, लोक अभिरक्षक कार्यालयाचे विधिज्ञ, पोलीस कर्मचारी, मोटार रायडर संघटनेचे पवन मोंढे, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रफुल्ल पानगावकर, पोतदार शाळेचे शिक्षक करण शिंदे, पोतदार शाळेचे विद्यार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.